अशी बातमी हाती आली आहे. अरे फ्रेम मध्ये येतो नाही 24 लाख दिलं जायचं ते अचानक बंद करण्यात आलेलं आहे. गरिबाच्या घरातल्या पोरांना आहार मिळत नाही, खास करून प्रोटीन मिळत नाही आणि त्यांच्यामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो, त्यांच्या वाढीवर परिणाम होतो. प्रोटीन हे फक्त शारीरिक वाढीस कारणीभूत ठरत नाही तर इव्हन त्यांच्या मेंटल हेल्थला देखील हेल्पफुल असते. अशा परिस्थितीत महाराष्ट्रासारख्या राज्याने बंद करावी हे दुर्दैवी आहे. एकीकडे आपण करोडो कोराचे आंतरराष्ट्रीय करार करून आलो, बाकी काय सत्व मिळतं ते बंद करून टाकायचं. आता काय महाराष्ट्रात फक्त बोर्नव्हिटा खाणाऱ्या पोरांनी जगायचं का? दुधात बोर्नव्हिटा पोरात टाकून सकाळी पिणाऱ्या पोरांचाच महाराष्ट्र आहे का? शुभम गरिबांचा महाराष्ट्र नाही. मायबाप सरकार हात काढून घेणार आहे का? मुलांच्या आरोग्यावर परिणाम होईल असं ह्या महाराष्ट्र राज्याची भूमिका आहे का? आणि म्हणून आपण ही योजना सुरू करावी. आणि जी आमच्या मनात दाट शंका आहे ती म्हणजे महाराष्ट्र बीजेपी शासित मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान आणि आता महाराष्ट्र यांनी अंडी बंद केली. आणि त्याचबरोबर दक्षिणेतली जी राज्य कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, केरळ याने अंड्यांचं प्रमाण वाढवलंय. हा कुठेतरी छुपा अजेंडा तर आपण नाही ना वनवादाचा. कारण का महाराष्ट्रामध्ये एक कळत नकळत युद्ध सुरूच आहे, मांसाहार विरुद्ध शाकाहार. आणि शाकाहारांनी समाज संख्येने कमी आहेत. आज 90% महाराष्ट्रातले लोक परंपरेने मांसाहारी, पण शाकाहारी लोकांचं वजन जास्त असतं, राजकीय, शासकीय. त्यामुळे अंड्यांवरती शासनाने मांसाहारी, शाकाहारी हे सगळं बंद करावं आणि ज्याच्यातनं विटॅमिन्स, प्रोटीन्स सगळं जे मिळतं ते अन्न सुरू करावं. आणि त्याला जगभरातनं तथ्य सांगतात अन्नासारखा पर्याय. ब्राह्मणवाद देखील तुम्ही असं म्हणलंय. एकंदरीत काय की शाकाहार येतो कुठनं? हा वाद येतो कुठनं? आणि ज्याला जे आवडतं ते खाऊ द्या ना. शाळेत पण तुम्ही हे सुरू करणार का? मग त्या आमच्या पोरांना गरम पंपलान, बोर्नव्हिटा, हॉर्लिक्स वगैरे टाकून देतो आम्ही. आमच्या पोरांना द्यायला तयार. एकच प्रश्न विचारतो, क्या गरीबों की जान जान नहीं होती सेठ? माझं म्हणणं आहे की लाडक्या बहिणींना सांगा की तुमच्या आम्ही 50 रुपये कापतो आहोत आणि ते आमच्या छोट्या भावांना देतो. लाडक्या बहिणी नाही म्हणणार. लाडक्या बहिणींना सांगा की तुमचे 50 रुपये कापून आम्ही छोट्या भावांना आमच्या अंडी देणार आहोत. त्या लाडक्या बहिणी प्रेमा खातर नामदेव शास्त्री महाराजांनी कोणाची पाठराखण करावी हे सांगणं इतका काय पण ही पाठराखण करत असताना संतोष देशमुख बाबतीत त्यांनी जे विधान केलं ते आधी तिथे मारहाण झाली आणि मग तो हे काय हे बोलणं योग्य नाही. या गादीची एक परंपरा आहे, वनगाडाच्या बातम्यांची परंपरा आहे. या गादीचे मुख्य मठाधिपती होते ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कट्टर समर्थक होते, कट्टर. आता मी नामदेव शास्त्रींना विचारतो, नामदेव शास्त्रीजी मी नावं वाचून ना गेल्या काही वर्षांमध्ये खून झालेल्यांची नावं आहे. संगीत दिगोळे वंजारी, काकासाहेब गर्जे वंजारी, महादेव मुंडे वंजारी, बापवंदळे वंजारी, पंडू मुंडे वंजारी. ज्यांच्यावर जीवघेणे हल्ले झाले महादेव गीते वंजारी, सातबाई सहदेव सातबाई वंजारी, राजाभाऊ नेहरकर वंजारी. ज्यांच्या पुण्यात अडकून त्यांना बर्बाद करण्याचा कट रचले गेले शिवराज बांगर वंजारी, बबनभाऊ गीते वंजारी, रामकृष्ण बांगर, विजयसिंह बांगर वंजारी, प्रकाश मुंडे वंजारी, राजाभाऊ फड वंजारी.
यांना न्याय मिळणार आहे का? यांना न्याय मिळणार आहे का? आपण कसलं समर्थन करतोय? खून कोणी केला मी 100% सांगतो, खून धनंजय मुंडेंनी केलेला नाही. पण त्या निर्दोष आहेत का? नाही. ह्या गँगला पुसण्याचं, मोठं करण्याचं काम, राजकीय राजाश्रय देण्याचं काम त्यांनी कळत नकळत केलंय ना. आणि एका गादीने द्वेष सूड ह्याच्या विरोधात भाष्य करायचं असतं. शांतता निर्माण होईल, प्रेमाचे संदेश द्यायचे असतात. त्यांच्याकडनं अशा कृत्याबाबत भाष्य करणं हे मला तरी पटलेलं नाही. ते माझ्या दृष्टीने अत्यंत आदरणीय आहे. अत्यंत आदरणीय माणसाने आपल्या शब्दांना मर्यादा द्याव्यात असं माझं मत आहे. त्यांनी संतोष देशमुखांबद्दल केलेलं वक्तव्य अत्यंत दुर्दैवी. अंडी बंद करण्याची माहिती समोर आली आहे. आवरणी पत्र दिलेलं आहे तुम्हाला. एकंदरीत माहिती कशा प्रकारे घेणार या निवेदनात परंतु दरम्यानच्या कालावधीमध्ये मी महिला व बाल विकास विभाग, जिल्हा परिषद या दोन्ही यंत्रणांना यांच्याकडून माहिती सध्या परिस्थितीमध्ये म्हणजे अंडी दिली जात आहेत. अंगणवाडी ते आज POनी एक ठिकाणी जाऊन व्हेरिफिकेशनही केलं तर दिली जात आहे. मात्र आमदार महोदयांनी निवेदन दिलेलं आहे. ते निवेदन शासनापर्यंत पोहोचवणं माझं कर्तव्य आहे. त्या अनुषंगाने मी ते निवेदन शासनापर्यंत पोहोचवतो. शांततेने आम्ही आंदोलन केलंय. फक्त अंडी भेट द्यायला आलो आहोत. मुलांना अंडी देणं परवडत नाही, पण मात्र लाडक्या बहिणींना पैसे द्यायला परवडते त्या सरकारला. या आता जे सरकार आहे त्याला लाडक्या बहिणींना पैसे द्यायला आहेत, पण मुलांच्यावरती खर्च करायला नाहीये. आणि म्हणून आम्ही आज निषेध नोंदवतोय. कलेक्टर साहेबांच्या निदर्शनास आणून देणार आहोत. अतिशय शांततेत हे आंदोलन आम्ही करण्यासाठी इथे आलो आहोत.